नमस्कार. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या विशेष कार्यक्रमात मी सौ सुप्रिया राकेश लाड आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी एक कथा अभिवाचन करणार आहे आणि या कथेचे नाव आहे पिट्सबर्गच्या मावशी आणि या कथेचे लेखक आहेत वपू काळे. तर चला सुरुवात करूया कथा वाचनाला. तुळपुळे हा एक मजेदार माणूस. व्होकेशनल गायडन्स ब्युरोत एक अधिकारी. एखाद्या माणसाला मित्र मानला की तो त्या माणसाच्या हिताबाबत एकदम जागरूक. अनेकांनी त्यांना संसारातल्या अडचणी सांगाव्यात, त्यांनी त्या ऐकाव्या. न कंटाळता ऐकणं हा एक दुर्मिळ गुण. या माणसात उत्तम श्रोता हा एक लोकप्रिय माणूस असतो. तुळपुळे तसाच. कधीतरी मी म्हणालो, सुहास आणि गणित विषयाचं जमत नाही, काय करू? ते म्हणाले, बघूया. त्यानंतर त्यांनी सुहासला केव्हा तरी त्याबद्दल विचारलं. सुहास म्हणाला, गणित येत नाही आणि येत नाही म्हणून आवडत नाही. कबूल आहे, पण गणित हा विषय एकतर तसा अवघड नाही आणि दुसरं म्हणजे तो विषय जरी आवडला नाही तरी फार महत्त्वाचा आहे. आपल्या जीवनात तो विषय मिसळून गेला आहे. मी मध्येच विचारलं, म्हणजे कसा? तुळपुळे पटकन म्हणाले, तुम्ही जेव्हा सुहासला सांगता की राजा 2 घास खाऊन घे, तेव्हा त्यातला 2 आकडा गणितातला आहे. अशा मजेदार माणसाला तितकीच मजेदार बायको भेटावी ही आणखीन एक मजा आहे. त्या एकदा म्हणाल्या, ऑफिस सुटायचे वेध लागले की सगळ्या साळकाया माळकाया टॉयलेटकडे धावतात. तोंड धुवायची, पावडरचे थर चढवायचे, लिपस्टिकची पुटं चढवायची आणि मग लोकलसाठी पळायचं. मी विचारलं, यात गैर काय? तेवढा ना टवटवीतपणा येत असेल, बाई फ्रेश दिसत असेल तर काय बिघडलं? आपण दमलेल्या दिसू नये एवढ्यासाठी हे का करायचं तेच मला कळत नाही. संसारासाठी दिवसभर ऑफिसात आणि नंतर प्रवासात दमलेली बाई कितीतरी देखणी दिसते. दमलेल्याचं पण एक अवीट सौंदर्य असतं. ते चेहऱ्यावरून का धुवायचं? दमलेल्यांचं पण सौंदर्य असतं, हा विचारच नवा होता. या वयातही मावशींचा उत्साह आणि सौंदर्याबद्दलचा काटेकोरपणा वाखाणण्यासारखा आहे. कोणत्या सीझनमध्ये कोणती साडी नेसायची इथपासून त्यांच्याजवळ काही संकेत आहेत. मावशी म्हणजे पिट्सबर्गच्या बाळऋषींच्या वास्तूत भेटलेली 60च्या घरातली तरुण स्त्री. हिंदुस्थान देशाच्या फाळणीत सर्वस्व गमावलेली एक निर्वासित, सध्या कायम वास्तव्य अमेरिकेत, पिट्सबर्ग येथे. बाळऋषींची एक अलिशान वास्तू, 3 मोटारी, 1 मोटारबोट आणि मावशी यापैकी कोणतीही एक वस्तू मला पळवायची परवानगी दिली असती तर मी चक्क मावशींना पळवून आणलं असतं. दमलेल्यांचं सौंदर्य हे शब्द मावशींना मानवलेच नसते. धुणी, भांडी, स्वयंपाक, झाडलोट, 1 मांजर, 2 कुत्री, पिंजऱ्यातले पक्षी या सर्व गोष्टी करून संध्याकाळी वॉश घेऊन चांगली साडी नेसून त्या जावई लेकीच्या ड्रिंक्समध्ये भाग घेतात. वसुंधरेनं मावशींना एक विशेष साडी नेसून दाखवा म्हटलं. मावशी म्हणाल्या, तुझ्यासाठी नेसेन, पण ही साडी या सीझनची नाही. ही साडी इथं फॉल सुरू झाल्यावर नेसतात. काही खास कारण? या साडीवर किती रंगीबेरंगी फुलं आहेत, पाहिलीस ना? म्हणून ही साडी मी नेसत नाही. बर्फ पडायला सुरुवात झाली म्हणजे इथं हिरव्या रंगाचा टिपूस दिसत नाही. सगळीकडे बर्फ, पांढऱ्या रंगाशिवाय बात नाही. त्या सीझनला मग सगळी माणसं जास्तीत जास्त रंगीबेरंगी कपडे वापरतात. मी मावशीकडं कौतुकानं पाहत होतो. त्या पुढे डौलात म्हणाल्या, नाऊ आय एम सिनियर सिटीझन. म्हणजे काय? म्हाताऱ्या माणसांना पूर्वी इथे ओल्ड सिटीजन्स म्हणत असत. इथल्या सर्व म्हाताऱ्या माणसांनी ओल्ड या शब्दाला हरकत घेतली. आता आम्हाला सर्वांना सिनियर सिटीजन्स म्हटलं जातं. अमेरिकेतल्या वास्तव्यात मी असे सिनियर सिटीजन्स असंख्य पाहिले. वार्धक्याचाही रुबाब करणारा तो देश. आर्थिक परिस्थिती हा घटक महत्त्वाचा यात शंकाच नाही, पण वृत्तीही तितकीच महत्त्वाची हे नजरेआड करता येत नाही. आमचं आता काय राहिलंय हे वाक्य आपल्या देशात 40शी उलटताच परवलीचं होऊन बसतं. त्याचं काय? पण हा विचार मी जर यच्चयावत सगळ्या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या बायकांना ऐकवला तर त्या आमच्या तुळपुळे वहिनींना शिवाजी पार्कवर ठोकून काढतील. गेल्या 1-2 वर्षात जर काही क्रांतीची नवी दिशा सापडली असेल तर ती म्हणजे ब्युटी पार्लर नावाची एक टूब. काही स्त्रियांच्या बाबतीत परमेश्वर ज्या चुका करतो त्या चुका अंशतः सुधारणारे कारखाने सर्व दिसू लागले आहेत. त्या कारखान्यांतून भुवयांचे केस उपटण्यापासून कांतीचे वर्ण बदलण्यापर्यंत सर्व कामे होतात. ज्या पद्धतीनं हे काम केलं जातं त्या पद्धती ऐकल्या तर भल्या भल्यांच्या बायका थपडा खायला का जातात? दोऱ्याला पीळ देऊन
केस अक्षरशः उपटून का घेतात हे मला कळेनाच आणि आजही कळत नाही. झगपक कपड्यातले हे वारीकच बहिरंग बदलून देण्यासाठी सलून उघडून बसलेले. अंतरंगाचे काय? ते बदलणारी एखादी सेना न्हावीच्या घराण्यातली बाई पुढे येईल का? सेना न्हावी म्हणतो, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमट हालवू, उदक शांती डोई होळू, अहंकाराची शेंडी पिळू, भावार्थाच्या बगला झाडू, कामक्रोध नखे काढू, चौवर्णा देवनी हाती सेना राहिला निवांत. सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण्यात जास्त सौंदर्य नाही का? त्याहीपेक्षा प्रत्येक वयाचं एक सौंदर्य असतं. त्या त्या वयाच्या सौंदर्यावर दुसरं कृत्रिम वय लादण्यात काय अर्थ आहे? प्रसन्न मनानं हसणारी व्यक्ती ही एकमेव सुंदर व्यक्ती असते. काळातल्या ज्या गोष्टीवर मात करता येत नाही ती गोष्ट म्हणजे प्रसन्न हास्य. पिट्सबर्गच्या मावशी हे त्याचं उदाहरण चालतं बोलतं. तर ही मला आवडलेली कथा मी तुमच्यासमोर सादर केली आणि ह्या कथेचा आशय खरंच खूप छान आहे आणि मला तो मनाला खूप भावला आहे. माणसाचं सौंदर्य हे त्याच्या अंतर्गत आनंदात आणि त्याच्या हास्यात असतं. जेवढं आपण आनंदी राहू तेवढा आपण सुंदर दिसतो आणि बाह्य सौंदर्य हे चिरकाल टिकून राहत नाही, पण आपली मनाची जी सौंदर्यता असते आणि मनाचा जो जपलेला आनंद आणि प्रेम जे असतं ते आपल्या वागण्या बोलण्यात दिसतं आणि त्यामुळेच आपण उठून दिसतो आणि या जगण्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणून आनंदी राहा, हसत राहा आणि जीवन सुंदर आहे त्याचा आस्वाद घ्या, हे मला यातून सांगायचं आहे. तुमच्याही ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील त्यांची आम्ही वाट पाहू आणि आता मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.